अरे झोपलायस काय तू? Come on. हे बघ, हे पाहिलंच का रे मुला, या कुत्रीला एका वेळी 26 पोरं झाली आणि 26च्या 26 अजून जिवंत आहेत. हे बघ गंमत तर बघ. हे बघ. साहेब पेपर कोण आहे? आण मुली, आण तो पेपर, आण. Come on, Chappie, come on. अरे वा. काय मोतीराम पण कशी आमची मुलगी, नाहीतर तुम्ही. काय दाते साहेब, काय म्हणते आमची अल्सेशन बेटी, शिकेल ना? हो शिकेल की. कडक नाही ना? नाही, माझे नेहमी मोबाईल असतात. का हो दाते साहेब, तुमच्या या लीनाचं आणि आमच्या मोतीरामाचं जमेल का? हसता काय? याचा वंश वाढला पाहिजे, फार मोठा वंश आहे याचा. अहो, आमच्या वेलींच्या जंगलात आम्ही एकदा शिकारीला गेलो होतो. बरोबर 10 शिकारी आणि 25 गडी होते. जंगलामध्ये एक चित्ता उठला आणि त्यानं आमच्या अंगावर चाल केली. बरोबरचे गडी पार पळून गेले, शिकारी सुद्धा पळाले. परंतु या कुत्र्याचा आजा तो पुढे झाला आणि त्यानं चित्त्याची झेप आपल्या अंगावर घेतली. स्वतःचे प्राण खर्ची घातले आणि आमचा जीव वाचवला. हा पहा, हाच तो कुत्रा आणि हा त्यानं मारलेला तो चित्ता. अरे तुम्हाला कंटाळा आला वाटतं. तुम्हाला ही गोष्ट आम्ही फार वेळा सांगितली. भेटेल त्याला सांगतो आम्ही. तशी महत्वाची तर ती. त्या दिवशी आम्हाला पटलं की माणसं पाळण्यापेक्षा कुत्री पाळणं चांगलं, आणि आम्ही ही कुत्री पाळायला सुरुवात केली. माणसं नाही पाळलं, आता तुम्हाला पाळलंय ते ह्या कुत्र्यांच्यासाठी. काय शिकवलं सांगा आमच्या चंपाराणीला. ती कुत्री द्या सोडू, आणि हिला नवीन काय शिकवलं ते सांगा आम्हाला. काय बाबू. Walk through, Impey. Walk through, that's all right. Here. Walk through. Crawl, that's right. Crawl. Big. Impey, jump. Good dog. Come on, jump. Jump. That's right. Here. Jump. Good. Yes. Jump. Yes. अरे वा. Yeah. वा. बघ. Come on. Yeah. Sit down. Wait, that's right. Good dog. Big. Impey. बाबा, मला की नाही 50 रुपये हवेत आत्ता, कॅश. कशाला? रस्त्यावर की नाही एक सुंदर चित्र विकत मिळतंय. कुत्र घेऊन ये. कुत्र नाही हो बाबा, चित्र. हे सगळे पैसे आताच खर्च केले नाही तर चालणार नाही का? नाही वा, सगळे आताच्या आता खाऊन टाकायचे. का म्हणजे रंग, ब्रश, कॅनव्हास वगैरे मी घेतला असता, कारण प्रदर्शन जवळ आहे आणि माझी काहीच तयारी नाही म्हणून म्हटलं. अरे प्रदर्शन काय चालवलेस रे? हा, 2 फर्स्ट क्लास पैकी कविता करून देतो, रेखाला रेडिओवर गायला सांगतो. वाटेल तेवढी प्रदर्शनाची तयारी करून देतो तुला. असं दाट टोकरून पोट भरले कोणी? कितना वाजले रे? तुझे मालूम नाही साहेब? तुझे मालूम नाही म्हणजे काय? 8:45 झाले. तो इंग्रजी बँड मध्ये बंद कर बघू आणि मुंबईला. रेडिओ रेखाचे काव्य गायन आहे म्हणजे तू. अरे माझं नाही, म्हणजे काव्य माझंच आहे पण गाणार आहे रेखा. का हे भावगीत रेखा गोखले गातील. रेखा गोखले. माझा होशील का माझा होशील का वसंत काली वनी दिनांती. वसंत काली वनी दिनांती एकच पुषते तुझे कांती. वसंत काली वनी दिनांती एकच पुषते तुझे कांती. एकांती कर कोमल माझा हाती घेशील का? माझा होशील का?
जवळी जवळी घेशील का माझा होशील का होशील का होशील का माझा होशील का सांग तू माझा राम, तुझं काव्य सुंदर आहे आणि रेखा गातेही छान. ती गाते छान, बोलते छान आणि दिसते छान. पण काय श्याम, काल तिने मला विचारलं रे. काय विचारलं? माझ्याशी लग्न कराल का म्हणून तिने मला विचारलं. मग तुला रडायला काय झालं? अरे रडू नको, तू काय करू, मी लग्न करणार तिच्याशी. अरे श्याम, आपल्याला दोन जेवायला सुद्धा मिळत नाही, मला घालायला पॅन्ट सुद्धा नाही. अरे लग्न आलं म्हणजे ते ब्लाऊज आले, साडी आले, सगळं आलं, ते मी आता कुठून आणून देऊ रे श्याम? अरे तू हॉटेलात आहेस, केवढं ना बोलतोस. चल सगळं करू आपण. चल लवकर घरी चल. अरे श्याम, ए श्याम, काय रे? काय पॅन्ट फाटली माझी. अरे तू बघू नको, नको आता असं कर. तू आता माझ्या पाठोपाठ चाल. बघतील बघ कोणतरी. नाही नाही, तू बाजूला जाऊ नको. नाही नाही, इकडे. काय कविराज? हो बरं आहे. अहो आमचे फोटो केव्हा पाठवून द्या तुम्ही. देतो ना तुम्हाला फोटो. या. अरे अरे कुत्रा गेलं ना. गेलं. अच्छा म्हणा. चल इकडे. चल देतो ना. बाजू जाऊ नको. डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे, तू गीत भावनांचे. डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे. साधा विना कळावे. अरे श्याम, अरे रेखा आली. येऊ दे. अरे येऊ दे. काय मी ए श्याम, आपण एवढं धडपड काय करतो? तू तर जा पुढं. राम, रामनाथ कुठे? रामनाथ आहे ना. नाही नाही, रामनाथ गेला, आत्ताच गेला इकडून. तो भेटला नाही का? नाही, मी उलटे भेटायला आले त्याला. असं येईन तो आता. बसा तुम्ही, बसा बसा. तुम्ही पण बसा ना. आज दुपारी की नाही रेडिओवर माझं गाणं झालं. ऐकला मी. रामनाथनी पण. हो, तुमचं गाणं ऐकून तो रडायलाच लागला. रडायला? नाही नाही, रडायला म्हणजे हसायला. मला आणखी खूप प्रोग्राम्स मिळणार आहेत रेडिओवर. असं का? मग आम्हाला सुद्धा आता खूप गाणी ऐकायला मिळणार. तुम्हाला काय नेहमीच मिळतात. हा, पण मी असताना कुठं गाता तुम्ही? तुम्ही आणि राम दोघं असताना म्हणजे कंठ फुटतो तुम्हाला. हे काय चेष्टा करता. श्याम, एक विचारू तुम्हाला. काय? तुम्हाला आवडेल का पण? काय पण? मी नाही सांगणार. तुम्ही सांगितल्याशिवाय कसं सांगू मला आवडेल का नाही ते? नक्की आवडेल तुम्हाला. पण रामनाथ मात्र काहीच बोलले नाही. एरवी हवी तेवढी बडबड करतात, पण तेव्हा काही सुद्धा बोलले नाही. तेव्हा म्हणजे केव्हा? आता नाही सांगणार, कळेल तुम्हाला. नाही, ते न सांगताच कळले मला. तुमच्या वागण्यावरून कुणालाही कळेल. काही चुकतंय का आमच्या वागण्यात? छे छे, ती चूक तुमची नाही, तुमच्या तारुण्याची. बाकी छान होईल ना तुमच्या दोघांचं लग्न झालं तर. त्याच्या कविता, तुमचं गाणं. पण ते अजून हो म्हणत नाहीत ना. काय म्हणतोय तो? काहीच म्हणत नाहीत. हा? हो म्हणेल, म्हणायला हवं आपण त्याला हो. खरंच? तुम्ही त्यांना सांगा ना एवढं श्याम, ते नक्की ऐकतील तुमचं. कान धरून सांगेल त्याला. तर रामनाथ इथे असते तर किती किती मजा आली असती नाही? हो का? केव्हा येतील ते? रामनाथ ना आता येईल. केव्हा येईल एका झाला? किती वाजले? तुमचं घड्याळ कुठे? घड्याळ घाण नाही, आपलं दुरुस्तीला पडलंय. बरं, जाते मी. का? काही विशेष काम होतं का? नाही. नाही ना? हो. होतं? त्यांना हिरवा रंगतो ना, हा. म्हणून आज मिळालेल्या पैशातून त्यांच्यासाठी पॅन्ट आणली मी. असं का? काय पॅन्ट? दुष्टा! सर, सर मला
असं नाही म्हणायचं रे बाळक. मग तुम्ही म्हणून दाखवा. मुद्रेवर कारुण्य आणलं पाहिजे. काम कसा? असं तरी तुम्ही स्वस्त कसे, आवाजात आर्तता आणून म्हटलं पाहिजे. कस तरी तुम्ही स्वस्त कसे. माझी पैठणी पुन्हा नेसतो. अहो पण हे काय पोरासारखं? सोडा की काय इंजिन जाण्यापेक्षा तिचा फाटका तुकडा हातात आला तरी चालेल. काय चालवलंय? काय सांगू, माझ्या नाटक कंपनीची एवढीच आठवण आहे. बरोबर माझी पैठणी. काय चालवलंय तुम्ही हे? सोडा अगोदर. नाही नाही तुझ्या हाती देणार का? सोड माझी पैठणी. छे 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 देव मला मरण सुद्धा देत नाही. सोडा की त्या सुखाचुकी मरण द्यायला तो देव काही मूर्ख नाही. का उगीच मरणाच्या गोष्टी बोलता? अगं मी पैठणी देत नाही म्हणून जीव चालवायचा. पुन्हा पैठणी. डोकं दुखायला लागतं माझं तुमची भांडणं ऐकली की. खरोखर मुलं आई बापाला छळतात, पण इथे मात्र आम्ही मुलांना जीव नकोसा करून टाकलाय. लग्न करून टाकते मी आणि जातेच कशी या घरातून. करून टाक. सांगा श्रीमंत माणसाचे लग्न कर आणि मला नाटक कंपनी काढायला पैसे दे. पैसे बिसे नाही मिळायचे त्यांच्याकडून. आपल्यासारखेच गरीब आहेत ते. आजच लग्नाचं वचन दिले त्यांनी मला. कोणी? रामनाथनी. कोण तो कवी? निकाल लागला. एकादशीचं लग्न उपासाची. रामनाथ कवी आहेत, पण त्यांच्या कवितामुळेच मला या घरातल्या एकादशीचा विसर पडला. उद्या त्यांच्या सहवासात मी तिथला उपवास सुद्धा विसरून जाईल.
कोण सरोज? ही सरोज वेलणकर, माझी मैत्रीण. म्हणजे अय्या, हे सुद्धा तिची चित्र दिसतात. तुम्ही कुठे पाहिली तिला? मी कधी कुठं पाहिलं ती? वा, नुसत्या कल्पनेनं हुबेहूब कसं चित्र काढता येईल? नाही सहज आपलं बाईचं चित्र काढलं मी. गुड मॉर्निंग रेखा, केव्हा आलीस तू? अगं शांत, रंगाचं सामान आणलंस का तू? काय का बोलत का नाही तू? म्हणलंय की सरोजचं का पोर्ट्रेट काढणार आहात तुम्ही? सरोज? कोण सरोज? हे काल आपल्याला भेटली होती ती. काल भेटली होती? कुठं? तुम्ही चित्र काढत बसलात आणि आम्ही फिरायला गेलो, तिथेच भेटली ती. इथे जवळच बंगला आहे तिचा. बंगला? मग कसलं जमते? काय रे? हा, काय जमवतो तिच्याशी? काही नाही, पोर्ट्रेट करतोय मी तिचं. पोर्ट्रेट? पहा ना किती सुंदर आहे. काय सुंदर आहे ते? काय नाही श्याम, रेखाचंच पोर्ट्रेट करतो. तेवढ्यासाठी तर तिनं स्वतःच्या खर्चानं रंग आणि ब्रश आणलेत. नाही हो, काल तुम्ही म्हणाला होतात ना काय? की पोर्ट्रेट पाठवायची इच्छा आहे, पण तेव्हाच ओळखलं मी. पण माझ्याकरता आपल्याला विनाकारण खर्च. त्यात कसला आलाय खर्च? रामनाथ तुमचे आहेत, त्यांना पैसे मिळाले असते तर त्यांनी नसते का दिले तुम्हाला? हो, दिले असते ना, पण मिळतात कुठं आम्हाला अजून? रंग आणलाय, कॅनव्हास आणलाय, आता फक्त मॉडेल आणून बसवते तुमच्या पुढे. आत्ता? हो, जवळ तर आहे सरोजचा बंगला. जाते हा राम. हा, लवकर ये. सरोज, ए, माझं एक काम आहे तुझ्याकडे. काय? माझे एक मित्र आहेत ना. हा हा, काल तुझ्या बरोबर होते ते? नाही नाही, ते तर नेहमीच असतात. त्यांचे एक मित्र आहेत. मग त्यांच्या वतीनं मागणी घालायला आलीस काय मला? यंदा कर्तव्य नाही. लग्नासाठी नाही मागणी घालायला आले. त्यांना तुझं पोर्ट्रेट करायचंय. चित्रकार आहेत ते. माझं पोर्ट्रेट? इतके का सुंदर आहे मी? त्याशिवाय का श्याम सारख्या थोर चित्रकारांना तुझं पोर्ट्रेट करावं असं वाटलं? श्याम? ते श्याम? त्यांनी मला बोलवले? हो, काल त्यांनी तुला पाहिलं आणि रात्रभर तुझ्या चेहऱ्याची चित्र काढत बसले होते ते. अय्या, खरंच? ए, आताच जाऊया का ग त्यांच्याकडे? चल ना, कमीत कमी 8-10 दिवस तरी बसावं लागेल त्यांच्या समोर रोज. बसेन की. चल, आपण बाबांना विचारून जाऊया. श्याम, अहो श्याम. ही माझी मैत्रीण सरोज वेलणकर आणि हे प्रसिद्ध चित्रकार श्याम. नमस्ते. नमस्कार. आपली खूप चित्र पाहिलीत मी. मला वाटतं पहिली भेट ह्या चित्रातील नायिकेच्या डोळ्यातील प्रीती आणि आशा अचूक रेखाटली आपण. हो, रेखाटली. रेखाने आपला निरोप सांगितला तेव्हा मला फार आनंद झाला. आपण माझं चित्र काढणार? हो हो, काढणार आहे. पण काय? पण काय? हा, तुला सुद्धा काही कळत नाही का रेखा? ते कुत्रा आधी खाली नेऊन बांध बघू. नमस्ते. आमच्या श्यामला की नाही कुत्र्याबद्दल जरा हे वाटतं. हे म्हणजे आपलं काय, नशा. नशा म्हणजे काय, किळस वाटते, किळस. का ते? ऍक्च्युअल कुत्रे जाऊन नेले होते माझे वडील. कुत्रं बघितलं की मला काही सुचत नाही. बरोबर आहे. चल रेखा, ते कुत्र खाली बांध. बस या. अरे हो, थांब, रंग ओला येतो. बसा. तुम्ही बसा ना. मी बसतो ना. अहो रंग. बसा. थांबा. तुम्ही बसायचं. कुठे गेले? तुम्ही बसा की. हा, तुम्ही. मी बसलो. हसता तुम्ही. चित्रकाराला चेहरा हसरा लागतो ना. अरे हो, आपल्याला पोर्ट्रेट करायचं नाही का? हा? उठा ना. तुम्ही थांबा. चला उठा. इथं बसा. बसा. हा, आता असा चेहरा.
तुम्ही जरा त्या बाजूला वळाल का थोडं? तुम्ही जरा न हलाल तर बरं, कारण चित्रकाराला समोरचं मॉडेल जेवढं स्थिर असेल तेवढं चांगलं. बरं, तशी बसते. तसं नव्हे हो, थांब. मग तुम्ही जरा हे आपलं तिकडे सरका बघू, थोडस सारखं तिकडे. काय? हे सरका जरा थोडस, पाय तिकडे घ्या. इकडे 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 असं असं. हा नाही, थोडं अजून तिकडे थोडस तिकडं. हा बस, हा थोडा तो पाय इकडं, तो पाय इकडं. हा हा, आता हात खाली सोडायचे. हा तसे नाही, हे असं 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 ठेवा. नाही जर थोडासा. हा आता नजर थोडीशी तिकडं. तिकडे नाही, मग इकडे इकडे नाही, इकडं. नाही नाही, थोडी तिकडे तिकडे. थांबा थांबा. हा आता थोडस हास्य पाहिजे, हास्य. हा थोडस पदर असा, बस. मला वाटतं पेन्सिल उलटी झाली आपण. पेन्सिल आहे मिस्टर, ब्रश आहे ब्रश. मिस्टर, आय एम सॉरी. मी अगदी लहान होते ना, तेव्हा मी सगळे चित्र काढायची. काहीतरी हर रेखटे, टेकडी मागं सूर्य उगवलाय, नदी वाहते, त्यात कमळं फुलली आहेत. त्यामध्ये काहीतरी लहानपणाच्या गोष्टी. डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावना, संगीत लोचनांचे. डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे. डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे, तू गीत भावनांचे. मी वाचले मनी ते, मी वाचले मनी ते, फुलले मनात आशा, सांगावया तुला ते, नाही जगात भाषा. हितगुज प्रेमिकांचे, हे बोल त्या मुक्यांचे. डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे, तू गीत भावनांचे. डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे, तू गीत भावनांचे. हास्या विना फुटेना, हास्या विना फुटेना, ओठात शब्द काही. कळले से तुला ते, कळले तसे मलाही. दोघास गुंतवीती मौबंध रेशमाचे. डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे, तू गीत भावनांचे. डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे, तू गीत भावनांचे. पद्मा समान जन्मे हे काव्य जीवनिया. पद्मा समान जन्मे हे काव्य जीवनिया. या जीवनात भावे
मनात एखादं अप्रतिम दृश्य दिसतं, निसर्गाचं म्हणा, व्यक्तीचं म्हणा किंवा एखाद्या पदार्थाचं म्हणा, त्याचा ठसा सामान्य माणसाच्या मनावर उमटतो आणि कलावंताच्या मनावर उमटतो. पण कलावंत त्याची प्रतिकृती निर्माण करू शकतो, सामान्य मनुष्य काय करेल? त्या दृश्याचा आनंद त्याला पुन्हा कसा घेता येईल? ते दृश्य पुन्हा पाहिल्याशिवाय त्याला तो आनंद मिळणार नाही. तेवढं दिव्याचं बटन दाबता का? अगं बाई, बरीच रात्र झाली की. नाही, बराच वेळ झाला रात्र. पण प्रकाश वाचून तुम्ही चित्र कसं काढणार माझं? एवढ्या प्रकाशात निघेल? सूर्यप्रकाशात देखील तुमचं चित्र काढता येणार नाही. अगं बाई, म्हणजे काहीच काढलं नाही तुम्ही? अहो, काढणार कसं? म्हणजे तुम्ही एका जागेवर क्षणभर देखील ठरत नाही. स्त्री चंचल असल्याचं ऐकलं तुम्ही आतापर्यंत, पण आता पटलं मात्र. म्हणजे काहीच काम नाही झालं आज? हा, तरी मला वाटलंच की तुम्ही दोघं बोलत बसणार, काम काही होणार नाही. नाही, मी नुसताच ऐकत होतो. असं? याच सारख्या बडबडत होत्या. उद्यापासून नाही हो बोलणार, अगदी गप्प बसेन. पण आजचा दिवस वायाच गेला की. वाया कसा? सारं सौंदर्य टिपून घेतलं असेल ना नजरेनं. जाते बाई, बाबा वाट पाहत असते. बरं श्याम, उद्या की नाही एक शब्द बोलणार नाही की तसूभर हलणार नाही. मग काहीतरी दिसेल कॅनव्हासवर. म्हणजे असं काहीतरी. मी येते तुझ्या बरोबर. जाते हा श्याम. हा. चहाची वेळ झाली का तुमची? किती भोळा होतो तुम्ही. हा, भोळा नाहीये मी. आता 2 मिनिटात चहा करतो. त्या तिथे तिकडे पलीकडे. जरा बशी आणि त्याची बशी राहिली. अरे कान तुटलेलं आहे. चहा कुठे? चहा ह्याच्यात झालं. काय गोंधळ होईल त्याला? काय मला चहा करायची सवय नाही ना. माझी या प्रियेचे झोपडे. नाही, हा कप तुझा. नाही, बशी घ्या ना. मला काय कान फुटका असला तरी चालतो. साखर कमी येतात. मी आणतो. नाही, हे कसं मी साखर आणतो. हो, पण एक साखर कुठे? चहाची पावडर आहे की? नाही, मी तो मला स्ट्रॉंग चहा आवडतो फार. हा तुम्ही घ्या. नाही, कान फुटका तरी वेलबुट्टी आहे त्याला बघा. हा, नाही घ्या. नाही, मी बसून चहा पितो. घरी सवय तशी. गावा गेला नाही तो. तिथे पलीकडे तिकडे माझी या प्रियेचे झोपडे. त्या तिथे पलीकडे माझी या प्रियेचे झोपडे. अय्या, कुठं काढलं ते चित्र? मी तुम्हाला प्रथम पाहिलं त्यावेळेला बागेत. फार छान आहे. बरं, चहा घ्या ना. हो. नाही, हा दे मला. हो, हा असू देत मला. भैरा असला तरी वेलबुट्टी आहे त्याच्यावर. नाही, खाली बशी घ्या. हा पाहिलं नाही तर. हे राम सीता वनवासाचं चित्र आहे. किती
सुंदर आहे. आणि ती रेखाची स्केचेस पाहिजे का? रेखाचा चेहरा फार सुंदर आहे नाही? नाही सुंदर नाही, पण तिचे डोळे मोठे छान आहेत. मग तिचंच पोर्ट्रेट का नाही ठेवलं परदेशाला? पुष्कळ केलीत की तिच्या चेहऱ्याची चित्र. तुम्हाला आवडलेली 2 चित्र तिच्याच चेहऱ्याची आहेत. तिची आणि तुमची ओळख फार जुनी आहे वाटतं. पण तुमची आमच्या आधीची असेल. तुमची क्लासमेट ना ती? हो, एक चांगल्या आवाजाची मुलगी. एवढीच माहिती आहे मला तिच्याबद्दल. चांगला आवाज काय ग्रामोफोन मधून सुद्धा निघतो. रेखा अंतकरणाची फार चांगली आहे. तिच्या अंतकरणाची पण ओळख पटली आहे तुम्हाला? हो हो, ती स्वतः गरीब आहे. रेडीत गाऊन 4 पैसे मिळवते आणि आम्हाला मदत करते. आता बघा ना, तो रंग, तो कॅनव्हास तिनेच आणून दिला. फारच जिव्हाळा वाटत असल्या पाहिजे तिला तुमच्याबद्दल. तर जिव्हाळ्याशिवाय काय गोष्टी होतात? बरं आहे, जाते मी. हो, रेखाचीच पोर्ट्रेट करा, माझं बिलकुल नको. असं काय करतो तुम्ही? उशीच काय बोलला? हा, एकटाच चित्रकार. मॉडेल कुठे? मॉडेल ती रागावून गेली. रागा? उगीच 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 उगीच. हो, ऐक रे का, जे माणूस प्रेम करतं तेच रागवू शकतो. अहो कुठलं प्रेम. मी तिचं पोर्ट्रेट करत होतो. तिने आतली ती रेखाची पोर्ट्रेट पाहिली. मला म्हणली कशी मुलगी? मी म्हटलं चांगली आहे. मग मला म्हणाली की मग तुम्ही तिचेच पोर्ट्रेट करा. आणि गेली की रागावून. उगीच मत्सर बरं हा श्याम, मत्सर. मत्सर? हा, तो का बुवा? अरे म्हणजे त्याचं असं आहे, तुझ्याबद्दल तिच्या मनात प्रेम. ऐकून घे रे. आणि तू रेखाबद्दल तिच्याजवळ चांगलं बोललास, मग बरोबर आहे. बरोबर काय? अरे म्हणजे सरोजला वाटलं की तुझं रेखावर प्रेम आहे म्हणून. नाही, भलतच काय बोलताय? तुमच्या दोघांचं लग्न होणार आहे ना? हा. पण हे तुम्ही तिला सांगितलं का? हा, तुला सांगितलंस काय? नाही. नाही ना, मग बरोबर आहे. बरं, मग तुमचं तिच्यावर प्रेम आहे की नाही? अच्छा, मला माहिती नाही. खरं सांग, लाजू नको. माहित नाही? अरे प्रेम असल्याशिवाय काय अशी रुष्णी फुगणी होतात? विचार रेखाला हवं तर. काय रेखा? मग उगीच्या उगीच राणी रुसून गेली? हा? सांगा ना. हा? पहिले भांडण केले कोणी, पहिले भांडण केले कोणी, सांग रे राजा, कशी रुसून गेली राणी, रुसून गेली राणी रे, कशी रुसून गेली राणी. अडखळला का पाय जरा, वळता गळला का गजरा, अडखळला का पाय जरा, वळता गळला का गजरा, लटका होता राग मुखावर, डोळ्यात लटके पाणी, सांग रे राजा, कशी रुसून गेली राणी, रुसून गेली राणी रे, कशी रुसून गेली राणी. मान वेळता खेळ कळे, दवात फुलले 2 कळे, मान वेळता खेळ कळे, दवात फुलले 2 कळे, थरथरणारे ओठ जहाले, क्षणात हसल्या वाणी, सांग रे राजा, कशी रुसून गेली राणी, रुसून गेली राणी रे, कशी रुसून गेली राणी. कलह प्रीतीचा गोडीचा, विलास जमला जोडीचा, कलह प्रीतीचा गोडीचा, विलास जमला जोडीचा, विरह नकोसा तरी हे सुंदर जीव गुंतता दोन्ही, सांग रे राजा, कशी रुसून गेली राणी, रुसून गेली राणी रे, कशी रुसून गेली राणी. काय भलतच काय म्हणले तुम्ही? मला बोलूच देत नाही तुम्ही. तू आता बोलूच नको. न बोलता रंग भरायचं काम सुरू ठेव. बरीच आहे की हो सरोज. पहा ना. विचारतेच जाऊन काय? की आमच्या गड्याचा हात का धरला म्हणून. हात बीत काय धरला नाही, तुम्ही काय विचारू नका तसं. मग चित्र का थांबला? आत्ता जाऊन विचारते. अहो
ती रागावून गेली माझ्यावर, पुन्हा येणार नाही ती. काय येणार नाही? असं म्हणले नाही येणार. ते काय येत नाही, तिचा बाप येईल. चल रेखा, अहो, चल. अहो, बरं झालं बरं. म्हटलं काल तुमचा गैरसमज झाला, आणखी तुम्ही आज येताय की नाही कोण आठव, आणि हाती घेतलेलं काम अपुरंच राहते. अपुरं चित्र पुरं तुमच्याच हाती आहे. माझ्या एकट्याच्या हाती कुठं? वा, तुमच्या हातात आहे. कालच्यासारखं तुम्ही पळून गेलात तर जाईन कशी? आताच तर रंग भरेल. हो, चांगले साधले ते रंग. चला आपण पोर्ट्रेट करूया. श्याम, काय कसे साधतात हो तुम्हाला हे रंग? दिसेल तसं रंगवायचं, त्यात विशेष काय? पण ते सुद्धा साधत नाही आम्हाला. असतो एक आणि आम्ही समजतो भलतच. हा, काही नाही. कुठं छान दिसतो बा. चांगलं पाहिलं ऐकलं की गुदगुल्या झाल्यासारखं होतं आणि मग हसू येतं. अहो येतं येतं, अगदी वेळ लागल्यासारखं होतं माणसाला, आणि मग पुढं पुढं हसूही मावळतो. सारा अंग नाहीस होतं, फक्त डोळे शिल्लक राहतात आणि नुसतं पाहत राहतो माणूस. असं पूर्वी कधी झालं तर का हो तुम्हाला? हो, काही पाश्चात्य चित्रकारांची चित्र पाहिली की अजूनही असं होतं. पाश्चात्यच काय, पण तो आबालाल मास्तर, त्रिंदात, बाबुराव पेंटर यांच्या कुंचल्याचे खेळ पाहिले की वेळ लागतो. वाटतं की त्यांच्यासारखं एक तरी चित्र काढावं आणि मगच मरावं. या हातात आहे ते जग. श्याम, माझं तुमच्यावर प्रेम आहे. आपण लग्न करूया. अरे बापरे, श्याम, 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 काय रे? काय झालं? श्याम, हा? काय झालं रे? फिट आली वाटतं. श्याम, अहो श्याम, श्याम, अहो श्याम, भीड आली वाटतं. हा, त्याला अशी मधून मधून फिट येते, कारण लग्न झालेलं नाही ना त्याचं अजून. लग्नाविषयीच विचारलं होतं मी. हा, विचारलं ना? छान केलेत. आता चिंता करू नका, आता शुद्ध होईल बघा. श्याम, अहो श्याम, डोळे उघडा ना. श्याम. मी सरोज बोलते. श्याम, ए श्याम, अहो श्याम, हे बघ इथं आहे मी. ए श्याम, अरे आता चिंता करू नको तू. अरे सरोज तुझ्याशी लग्न करणार आहे. तुला ठाऊक आहे, सरोजचा बाप कोट्याधीश आहे. कोट्याधीश? हा. अरे काय झालं? अरे असं लाजतो काय? ए श्याम, 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 आता किती दिवस तोंड चुकवणार? अहो कुठे तोंड चुकलं हे काय? नाही तुमच्या भाड्यात ना. अहो मी तेच तुम्हाला सांगायला आलो होतो. मला वाटलं तुम्ही खाली असेल. आपलं हे माझं मोठं सिनेमाचं कॉन्ट्रॅक्ट होणार आहे आणि त्यातली सगळी पदं मीच करून देणार आहे. जमलं तर कामही करणार आहे. अहो मग पैशाला का वर्षाचं भाडं तुमचं आगाऊ देऊन टाकेल. हा, तुम्ही याची काही जरूर नाही, मी तुम्हाला आणून देईन. दिलं नाही तर हा. पहा, 4 दिवस वाट हो, पाहिजे. बरं. नाही दिलं तर हकलून घे. हा, आणि बरं बरं हाकलून द्या, चालेल. श्याम, ए श्याम, उठ उठ. हे पॅन्ट आणली बघ इस्त्री करून, आणि हा शर्ट आजच्या दिवस भाड्यानं आणला त्या पार्टाकडून. हे कपडे घाल आणि त्या सरोजच्या बापाकडे जा. त्याला भेट, घर जावळ हो त्याचा. पण कशाला जायचं रे राम? माझं चित्र अपूर्ण राहिले, मला ते प्रदर्शनात पाठवायचंय. अरे तुला घाई झाली चित्राची, पण त्या सरोजला घाई झाली लग्नाची. रेखाजवळ तिने स्पष्ट निरोप पाठवलाय, आधी लग्न आणि मग पोर्ट्रेट. लग्न केल्याशिवाय पोर्ट्रेटला येणार नाही. पण काय करायचं लग्न? चाललंय ठीक चाललंय की. अरे मूर्खा, ती घर मालकीने आपल्याला राहू देणार नाही इथं भाडे दिल्याशिवाय. मला जाऊ देत नाही इकडं तिकडं. अरे त्या पाईपला धरून मला लोंबकळून असं खाली उतरावं लागतं रे. असं तसाच तो A1 रेस्टॉरंट वाला नोटाशिवाय पोटात दिला आपल्याला. नाही म्हणतो मित्रा, जा त्या सरोजच्या बापाकडे पोत्यानं पैसा आहे रे. माझा ऐक, एक बायको आणि पोतोभर पैसा घेऊन ये आणि मग वाटेल तेवढी चित्र काढीत बैस. आणि तुझ्या त्या चित्रांचं प्रदर्शन लंडन मध्ये भरव, नाही तर तिकडे नेपल्स मध्ये भरव. अरे पण वरानं वधू पित्याकडे जायचं म्हणजे उलट होते ते. होऊ दे, होऊ दे. मराठीचा मजकूर उर्दूत भाषांतर केला की तो असा उलटा वाचावा लागतो. सरळ विवाहाला प्रेम विवाहाचं रूप आलं की पद्धती असे सगळे उलटे होतात. सासरा जावयाकडे येणार नाही, जावई सासऱ्याकडे जाणार. पोरगी माल आहे, बाप गाढव आहे, पण त्याच्या पाठीवर पैशाचे गोणे आहेत. त्या गोण्या पाठीशी मार आणि बायको घेऊन ये. त्याचे काय बोलतोस हे? हा शुद्ध व्यवहार आहे. चल उठ, हे कपडे घाल आणि त्या सरोजकडे जा. ती वाट पाहत असेल तिकडे ती.
एकदा हा व्यवहार चोख कर आणि मग आयुष्यभर कलासेवेच्या गाडोपणात पैस. लाज वाटे आज बाई वाटतो आल्हादही भावयाची भेटतांची भायचा संवादही लाज वाटे आज बाई. जवळ येते ती घडी अंधुर जातो धीर का. जवळ येते ती घडी अंधुर जातो धीर का. भरून येते उभीच डोळे कंप देही सारखा. भरून येते उभीच डोळे कंप देही सारखा. भास होतो पावलांचा भास होतो पावलांचा. कानी येते सादही लाज वाटे आज बाई वाटतो आल्हादही लाज वाटे आज बाई. दोन भुवया या कमानी पापणाची तोरणे. दोन भुवया या कमानी पापणाची तोरणे. प्रियकराच्या स्वागताची सिद्ध झाली लोचने. प्रियकराच्या स्वागताची सिद्ध झाली लोचने. जीव थांबे लोचनीच्या जीव थांबे लोचनीच्या. नातनूची दाद घे लाज वाटे आज बाई वाटतो आल्हादही लाज वाटे आज बाई. आता ही काय तुझ्याशी लग्न करणार आहे? कुत्र्याची भीती वाटते. कुत्र म्हणजे काय वाघ आहे? आणि पा माणसाला बिलवेड मिळवायची तर त्यानं ठाण्या वाघाला सुद्धा मारलं पाहिजे. काय ग खरा? तुला माझ्या लग्नाची काय चिंता एवढी? मला नाही लग्न करायचं. अरे पण मला करायचं ना. तू एक आलास अवधूत होऊन माघारी, पण ती रेखा आली म्हणजे काय सांगू तिला मी? पण तुझ्या रेखाचा आणि माझ्या लग्नाचा संबंध काय? राहणार त्याच्या पुढे. अरे अरे सरूशी लग्न केलं असतं तर पैसे मिळाले असते तुला, आणि त्या पैशाच्या जोरावर आपल्या दोघांचे सुखाचे संसार इथून आणले असते. इंजिनच तोडलं तुम्ही, डबे जोडून आता आम्ही काय करणार आहे? हे पहा, तुला सांगून ठेवतो मी, अरे माझं लग्न मोडून टाक, नाहीतर मला आत्महत्येशिवाय दुसरा मार्ग नाही. अरे अरे नाही, अरे पण मी जाऊ कसा? मला पॅन नाही आणि या विचारात मी जाऊ? जा. नाही माझे हात काढ माझे. अरे काय कोण आहे? मी आणली ना तुमच्यासाठी पॅन्ट. कशाला दुरुस्त करून आणली माझी पॅन्ट? दुरुस्त नाही, नवीन आणली आहे. आमची फाटलेली पॅन्ट सुद्धा आणलीत ना? हो. छान छान. आणि हात लावू नका. चला, शोभा गेली काय मला घरी बोलू? वडिलांना भेटायला या म्हणून मला घरी बोलवलं आणि माझ्या अंगावर कुत्री सोडली. कुत्र्याचा मला त्रास होतो माहिती होतो ना तुम्हाला?
होतं, पण तुम्ही येणाऱ्या आनंदात मी साप विसरून गेले होते. पुन्हा या, आता एकही कुत्र दिसणार नाही तिथं. पुन्हा कशाला येतोय मी? आलो पाहिजे, माझ्या बाबांना भेटलं पाहिजे तुम्ही. तुम्हाला मी हवी आहे ना? तुम्ही काय नको बाबा, काय नको म्हणजे? पोर्ट्रेट पुरं करायचंय ना तुला? मग हो हो पाहिजे तुम्ही मला. हा, नुसतं मॉडेल म्हणून मला काय समजलं की पण लहानपणापासून फुलासारखी वाढली मी. असा अपमान कोणी केला नव्हता माझा. हो अहो तुम्ही रडू नका. तुम्ही रडा म्हणून मी बोललो नाही. अहो असं काय करू नका. आणि राम अहो रडतो. जो रडवू शकतो तो हसूही शकतो. अहो कुणी रडलं म्हणजे मला बरं रडतो. अहो सरोज, अहो सरोज, अहो रडू नका. अरे राम, अरे काय केलं म्हणजे हसलेलं या? हा? मी सांगते तुम्हाला, काय? पुन्हा एकदा हं, एकदाच घरी या. बरं. पुन्हा झालं हं. बोलू ना. आपण देतो पण तुम्ही रडू नका. अहो सरोजबाई, मी येतो, खरंच येतो. अहो मी तुम्ही मला पॅन्ट आणून दिलीत ना, हा? आणि तुमच्या वडिलांची गाठ पडस पण देतो. हा? आपल्याला पोर्ट्रेट करायचं नाही पुन्हा तुमचं. हा? कधी येणार? कधी येऊ तुम्ही सांगा. उद्या संध्याकाळी 5 वाजता. हा नक्की येतो. आणि हे पहा, ते उद्या तुम्ही कुत्र बित्र बाहेर उभं करू नका, नाही मला पुन्हा परत यायला लागेल. पॅन्ट पाटील पाहिजे. 20, 22 वेळा प्रयत्न केलास, पण सरोजच्या बापाची आणि तुझी काही गाठ पडली. ही 23वी पॅन्ट तिच्याकडून आलेली. चल उठ, हे पॅन्ट घाल आणि तिच्या बापाला जाऊन भेट. या जन्मात त्याच्या बापाची माझी भेट होईल असं मला वाटत नाही. मला नको आहे लग्न. माझं पोर्ट्रेट अर्ध राहिले, कसं पूर्ण होणार ते? अरे पण ते लग्न केल्याशिवाय ते कसं पूर्ण होणार? चल उठ, निराश होऊ नकोस. हे पॅन्ट घालून पुन्हा तिच्या बापाला जाऊन भेट. मला भेटायचं नाही तुझ्या बापाला. मग कबूल कशाला केलं की 56 वेळा येत जाईल म्हणून? काहीतरी शब्दाला जाग. अरे 22 वेळा असा प्रयत्न केलास, आणखी 34 वेळा तुला असा प्रयत्न करायला पाहिजे. उठ. बरं जातो बाबा. अच्छा, शाना माझा बाळ. हिम्मत मर्दा तो मदत खुदा. चल आटप लवकर, पॅन्ट घाल. अरे पण पुन्हा पॅन्ट फाटणार की ही? फाटू दे. ती फाटली तर पुन्हा तिच्या ऐवजी नवीन मिळेल. आटप. बर मी बसतो इथं, आटप लवकर. हं? अरे श्याम, अरे या फाटलेल्या पॅन्टचं काय करायचं शेवटी? फेकून दे, नाही तर काळे जाऊन जाळून टाकत्या. ठीक आहे, मीच लावतो यांची व्यवस्था. चल, आज मी तुझ्या बरोबर येतो. चल चल. अरे मोठमोठ्या टीकाकारांची तोंड बंद केली त्या कवी अशातनं. कुत्र्यांची काय बिशाद आहे? खरं तर यापूर्वी घ्यायला पाहिजे होतोस तू. अरे शहाणपणे उशिरा सुचलं तरी फुकट जात नाही. चल माझ्या बरोबर. ढकल मागणं, लवकर चल. काय मावशी बाई, अहो तुम्ही आज वर कसे काय एवढं? काय करणार? तुम्ही केव्हा जाता आणि केव्हा येता कळतच नाही. नाही आमचे भाड्याचे पैसे केव्हा देणार? अहो देतो ना, असं काय करता? आणि हे काय? हे पॅन्ट चिमट्याचं दुकान काढलं होतं घरात. छे छे. मग काय परटाचं? हो पर्यटकाकडे चालू इस्त्री करायला. आम्ही दोघं आता काश्मीरला जाणार आहोत ना 5-6 महिन्यात हवा पालटायला. तुम्ही असं करा, तुम्ही आमच्या खोलीत बसा 15 मिनिटं. आम्ही पर्यटकाकडे जाऊन इथून तुम्हाला पैसे देतो. हं? तुम्ही बसात. आम्ही आलो. भाड्याचे पैसे दिले नाही तर खोलीला कुलूप घालीन. हो हो, कुलूप लावा. आमच्याकडे कुलूप नाहीच आहे, नाही तरी. आणि पा तुमच्या किल्ल्या सुद्धा द्या आमच्याजवळ. वेलींच्या जंगलामध्ये आम्ही एकदा शिकारीला गेलो होतो. बरं का ना, वेलींच्या जंगलामध्ये आम्ही एकदा शिकारीला गेलो होतो. आमच्या बरोबर 25 गडी. अजून काहीच नाही, मी सांगतो ते ऐकायचं. 25 गडी आणि 10 शिकारी होते. अहो बाबा, आज की नाही हवा फार सुंदर पडले. आपण नोकरांवर कुत्र्यां पाठवून येऊया का? नो 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 नो, आज डॉग्स डे. आज ती घरीच राहिली पाहिजे. आज या साऱ्या मंडळीला आम्ही सिनेमा दाखवणार आहोत. हा, सिनेमा दाखवणार आहोत. तुला सुद्धा आलं पाहिजे आमचा सिनेमा बघायला. नाही बाबा, आज श्याम येणार आहेत ना. खोट. रोज तू सांगतेस आणि रोज तो येत नाही. अगं आम्हाला जरी नाही कळलं तरी बाहेरच्या आमच्या शिकारी कुत्र्यांना कळेल ना, ती फौजमोठी तिखट आहे. पण बाबा, पण नाही बीड नाही, त्याचं तुझ्यावर प्रेमच नाही. आहे हो बाबा, त्यांचं फार प्रेम आहे माझ्यावर. खोट आहे. चल तू सिनेमा बघायला चल. चला मंडळी, चला जाते साहेब, चला सिनेमा बघा. चला चला मंडळी, चला माडीवर सिनेमा बघायला चला. चला चला चला. अरे कुत्री माकासाठी उड्या मारतायत, बघितलं? ए
बघितलंस का चंपे, ह्याच्यासारखं तुला आणून का जागा हे बघितलं का? वा 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 सुंदर. कुठे आहे ते शत्रुराष्ट्र? जाऊन देखील नाही त्यांची इथं. कुठे गेले सगळे? मित्र आहे माझा. बाई आहेत का बाई? आहेत की आणखी हे बाबा ते बी आहेत. पण कुत्री कुठे कुत्री ते वरती सिनेमा बघतात. कुत्री हा तुम्ही खालचे जेवण खाण्यात बसा. असं हा. खाली खाली कुत्री नाहीत ना? नाही नाहीत कुत्रे. चल, चल, पुढे. बसा बसा. तू थांब इथं. नाही नाही कुत्रे नाही. नाही, नाही. तोरण असं. हा, हा, बसा, बसा. चल चल, घाबरू नकोस. अरे बापरे राम, हा. इथं चित्ते वाघ बीघ मारलेले दिसते सगळे. अरे मेलेले सगळे. हो पण बंदूक आहे वाटतं त्यांच्याकडे. हा बंदूक असेल तर त्याच्या मेहनत काय सगळे. हा 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 काय सुंदर पोर्ट्रेट आहे. स्किन कलर बघ ना काय सुंदर भरलाय. वा 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 वा. कुत्र्याचं पोर्ट्रेट सुद्धा किती छान आहे. अरे बापरे हा? कुत्र अरे फोटोतल्या कुत्र्याला काय घाबरतो? नाही. काठ्या सुधी जवळ. आणि समजा एखादं कुत्रा आलं तर दे नाकाडावर ठेवून. बर. मी जातो रेखाकडे. बर. हा हो तू इथं बैस. इथं बसून? सरोजच्या वडिलांची भेट घेतल्याशिवाय मात्र परत येऊ नकोस. नाही. इथं बसून राहा. हो. हा? आणि पा काठ्या सुधी जवळ. बर. मी जातो. बर. घाबरू नको. हा तू रेखाकडे जातो ना? मी रेखाकडे जाऊन येतो. बरोबर. अरे राम काय रे? तिथे लिहिलंय येथे माणसाने बसू नये. माणसाने बसू नये. पलीकडे बैस. बर. परत येऊ नकोस. नाही. अरे अशी संधी पुन्हा येणार नाही आपल्याला. हा, जाऊ दे काठ्या सुधी जवळ. हो घाबरू नको. नाही. हा. अरे राम काय रे कुत्रा आला काय? नाही नाही काठी पडली ती. हा, तू जा रेखाकडे. मी जातो. हो हो. अहं. राम 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 हनुमान राम 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 हरे राम 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 हाय नका गाडी मारी मार. पाश्चात्य माणसासारखी पाश्चात्य जनावर देखील हुशार आहे. हा? कुठे गेली सगळी मंडळी? का लागले बघा 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 कुठे गेली मंडळी सगळी? कुठं हे काय सगळं प्रेक्षकाशिवाय नाटक झालं. कुठे गेली कुठे मंडळी? पापी रे हात का काय तुझा श्याम? हो बाबा हा? हेच ते श्याम. मी हा प्रेम करतो तुझ्या? नाही प्रेम पण ते कुत्री आहेत. कुत्री जाते. जा रे पोरानो. काल आता तुम्ही इथं मी ना तुमची मुलगी आहे ना माझ्यावर प्रेम करते. मी तिच्यावर प्रेम करतो. लग्न करायचं म्हणते ती. कशासाठी प्रेम करते तुमच्यावर? मला बाबा मी सांगते तुम्हाला हे की नाही फार मोठे चित्रकार आहेत. याने माझं केलेलं पोर्ट्रेट तुम्ही बघितलं म्हणजे तुम्ही सुद्धा म्हणाल. मी म्हणेन मला काय म्हणायचं ते. तुमच्या कुठं नाही एकटा राम आहे फक्त राम. कमाई काय तुम्हा दोघांची? मला माहिती नाही ते सगळं आमचा राम बघतो. राम राम बघतो. खाता काय मग? पाव खातो की. रुपयाची नोट पाहिली का कधी? पहिली रुपयाची नोट. 5 रुपयाची? 5 रुपयाची पाहिली. 10 रुपयाची पाहिली. 100ची पाहिली का? 100ची पाहायलाच मिळाली. आणि 1000ची? 1000ची मी ऐकली फक्त ती सरकारने बंद केली ना. मुलखाचे दरिद्री तुम्ही या श्रीमंत पुरुषी लग्न करणार काय? तसं काही नाही हो पण मग काय काय? थांबा इथे. हलू नका. श्याम
1,00,000 हो. ठीक आहे. आणि आजपासून 1 महिन्याच्या याची पै खर्च करून दाखवली तर ही मुलगी तुला दिली. खर्च करायचे दान करायचे नाही. माझ्यासाठी एवढं करा हो प्लीज. आणि लक्षात ठेव, या ₹1,00,000 पै खर्च होईतोपर्यंत तू सरळ भेटायचं नाही. आणि जर भेटलास तर माझ्या ठिकाण आहे. शिकारी माणूस आहे. ₹1,00,000 एका महिन्यात खर्च करायचे. दान करायचं नाही, खर्च करायचे. राम, काय थकलो बा. आपल्याला तर चालवत नाही. चालवत नाही? ते पैसे आण बघू इकडं. तुला ओझं झालेलं दिसते पैशांचं. छे, माझे पायच गळून गेले. असं आपण व्हिक्टोरियाकडे थांब. ए व्हिक्टोरिया इकडे. काय रे बा, हो. काय येणार? कहा जाणे काय? या इथं कोपऱ्यावर 2 फरलांगावर ते दूध पापेश्वर लॉन्ड्री नाही का? तिथं मावशीबाईच्या बंगल्यात जायचं. अच्छा. मौसीबाई के बंगले में 2 रुपया पडेगा सर. 2 रुपये? हाँ. 2 फरलांगाला 2 रुपये? अरे काय टॅक्सीचं भाडं सांगतोस काय? ज्यादा नहीं. 8 आणि 3 बघ. हाँ, 8 है ना. हा. तो ऐसा करो ना साहब. काय पीछे से एक खटारा आता है, खटारा. उसमें बैठ के जाओ. अरे जा आम्ही खटाऱ्यात नाही येऊ तर विमानात नाही येऊ. वाह, लेका बेका मत कहना साहब. गाली किसको देता है? अरे जा बडा आलाय गालीवाला. ए दरिद्री लेके जे. अरे राम, अरे ₹1,00,000 खर्च करायचे आपल्याला. मग काय त्यात काय? ₹1.5 करता हुज्जत काय खाली बसलास? अरे हो खरंच. ए व्हिक्टोरिया, अरे जरा मागाव. आप ही आइए साहब. राम, हे सगळे पैसे कसे खर्च करायचे? अरे असेच तुला काय त्याची पंचायत. मी करतो सगळी व्यवस्था. आता आधी आपण पोटभर जेवून घेऊ. मग आपोआप विचार सुचतील. अरे पैसे खर्च करायचे म्हणजे त्याला काय अक्कल लागत नाही. जेवण झाल्यावर शिंप्याकडे जाऊ. अप टू डेट कपडे शिव. 2 पार्करची फाउंटन पेन विकत घेऊ. 51 रुपयाची. फर्स्ट क्लास पैकी बंगला घेऊ. मोटार घेऊ. नवीन फर्निचर घेऊ. अरे पैसे काय 1 महिन्याची मुदत दिली आहे तुला. 1 महिन्याची मुदत. 1 महिन्याची. अरे 4 दिवसात पैसे खर्च करून दाखवतो असं. शिवाय आता रेसेस चालू आहेत. त्यात हमखास पैसे जातात. रेसेस? हा म्हणजे काय असतं ते? अरे ते घोड्याचं काहीतरी असतं. मला तर काय ठाऊक आहे. चल आपण पैसे लावून म्हणजे कळेल आपल्याला. हे जरा गाडी लवकर हाक. या ऐसीच जाएगी साहब. ऐशीच जायगी. अरे जाऊ दे आजच्या दिवस. उद्या मोटार घेऊन दाखवतो हडसन. पा नारायण शाम साहब किधर है? ऊपर के कमरे. कमरे में क्या बोलते हैं? स्टूडियो में बोला. स्टूडियो में. स्टूडियो में आया. काय उबदार सहवास आहे पैशांचा. उबदार आग होती अंगाची. पेटत चालले आतून. आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं. खरे बा. पहा, खर्च करायचा आणि पुन्हा तू मांडत बसायचा. पण खर्च करायला सुद्धा अक्कल लागते. काही अक्कल लागत नाही. पैसा मिळवायला मात्र अक्कल लागते. कशी काय? हे पहा या खर्चात 20,120 रुपये ज्यादा मिळत. कसले? मिळत माझा आहे.
आपल्या जुन्या मालकिणीकडून तिचा एक जुना पडकावाडा विकत घेतला मी. कशाला? तो सबंधवाडा पाडायचा आणि त्या ठिकाणी टोले जिंगे मारत बांधायचे. म्हणजे पाडण्याचा खर्च निघाला आणि शिवाय नवीन बांधण्याचा खर्च होईल तो वेगळाच. 20,000. 120. 120? हं. अरे आपल्या जुन्या खोलीचं भाडं देऊन टाकलं ऍडव्हान्स 1 वर्षाचं मावशीबाईला. वा वा. हं. आणि हे काय? हे श्याम, अरे जमीच्या बाजूला 1 लाख रुपये पाहिजेत. माहिती 1 लाख. काय आहेत काय? 1 लाख म्हणजे एकावर किती पूज्य? एकम, दहम, शतम, सहस्र, दशसहस्र, लक्ष. 5 कोटी. हा मग लिह. साहेब रे, काय? तुमच्याकडे खाली कोणी आलाय? माझ्याकडे? माझ्याकडे? श्याम, जरा खाली जाऊन बघ बरं कोण आलंय ते. मी आलोच. बरं आता लवकर झटपट न उरकून जा. अजून जवळजवळ परत खर्च व्हायचे. 50,000? हो. आमच्या अण्णा देता का हो? अहो तेवढ्यात नाट्य नवरात्र साजरं होईल. देवल अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे आत्मे तुम्हाला दुआ देतील हो. बाकी सगळी तयारी आहे बघा, फक्त पैशासाठी आणलंय बघा. मग तुमच्या मालकाने सांगा नाही सगळं. अहो आम्हीच मालक. म्हणजे आता काय राहिलंय? अहो गाऊन गेलं नाव राहून गेलं. आपल्या मास्तरांचं वाक्य बरं का, गडकरी मास्तर. म्हणजे ती नाटक मंडळी वाटते. मला वाटलं बाबासाहेबांची. अहो तो कुत्रोजीराव कसली नोकरी देतो आणि आम्ही कसली नोकरी करतो. तुम्ही झटपट मुलीशी लग्न करून टाका बघू. अहो पण अहो पण काय, अहो खरोखरी तिचं कशातही लक्ष नाही हो. अहो ते रेडिओवर गायला सुद्धा जात नाही. कालपासून आमची चूल बंद पडली आहे. अहो मी तो नव्हे. नव्हे कसं? अहो ती तर सांगते की तुम्ही कुरूप असलात तरी थोर अंतःकरणाचे आहात. आज की नाही तुम्ही थोर अंतःकरणाचे? अहो मी तो थोर मनुष्य नव्हे. झाले मी नव्हे. काहीतरी सांगताय. अहो मी तो. हा? अरे श्याम हे माझ्याकडे आले आहेत. असं म्हणजे तुम्ही आमचे भावी जामात वाटत. हो नमस्कार. नमस्कार नमस्कार. बघा आमच्या नाट्यकलेला थोडी 2,000ची मदत करायची हो. हो म्हणजे उद्या द्रौपदी वस्त्र हरण नाटक करतो बघा. असं? तालमी बिलमी अगदी सर्व जगत तयारी आहे बघा. अहो आमच्या सारखी सगळी मंडळी तयार आहेत. फक्त बघा पैशासाठी आणलंय बघा. असं म्हणतो. अरे श्याम देऊन टाके ना 2,000 रुपये. इन्व्हेस्टमेंट पाहिजे तर प्रॉमिसर लिहून देतील. आतापर्यंत तेच करीत आलो की. आणि म्हणजे व्याजाची भर आणखी पुण्याच्या. त्याची काळजी करू नकोस तू. अरे व्याजा सकट मुद्दल काढ. अरे नाटक कंपनीला दिलेला पैसा आतापर्यंत कधी परत आलाय का? अहो महाराजा आतापर्यंत देऊ शकलो नाही खरंय, पण तू देण्याची इच्छा आहे ना, तुमची देऊ नक्की. नक्की देऊ. 2,000 रुपये देऊन टाक. आज नको 5 नंबरवर मी तिकीट काढून येतो. सगळ्या 2-4 घोड्या राम. अरे माझं डोकं फार तापायला लागले रे. डोकं तापतंय? त्या झाडाखाली जाऊन बैस तिथं. मी तुला घेऊन जाईन. आपण मला रेस बघायची ना. मग त्या झाडाखाली बैस तू. अरे आपलं घोडं आलं नाही. नाही. किती रुपये लावले? 500 रुपये. 1,000 2,000 लावले तुझं. घोडा आला असतं म्हणजे मग तुला काही समजत नाही त्याचं. तू आता पैसे तर मी आता दुसरे सुरू होतील त्याच्यावर पैसे लावतो. 1,000 रुपये लावतो. 2,000 2,000
लावते ना? 1000 लावले होते. मी तुला 2000 लावायला सांगतो. तू गप रे, तुला काही माहित नाही. मी सगळं मॅनेज करतो. आता या वेळेसला जास्ती पैसे लाव. लाव 5000 लाव. 5000 लाव. अरे श्याम, आता ही शेवटची रेस. अवघे 5000 रुपये उरले. सगळे पैसे एकदम लावून टाक. लावणार 6 नंबरच्या घोड्या. 6 नंबर लावून टाक. आता मग बाबा जाऊन सांगतो की तुमची ₹1,00,000 मी खर्च केले. आता मला मुलगी द्या, मी पोर्ट्रेट पूर्ण करतो. लाव पैसे. नाही मलाही जायला की आलं की 6 नंबरचं घोडं. 700 रुपये भाव पडला. म्हणजे आपल्याला सगळे पैसे मिळणार नाही. अरे बापरे, 3 लाखाच्या वर रुपये मिळणार आपल्याला. 3 लाखाच्या वर. 3 लाखाच्या वर. अरे बापरे, 3 लाखाचं काय करायचं आता? आता काय करायचं सांग. अरे श्याम साहब किधर है? घुसल खाने में. घुसल खाने में क्या बोलते? बाथरूम में बोलो. अच्छा गिनो गिनो सगळे. हाँ 400. अरे पैसे चालतो मुळे. 700 दे देते हैं. अरे जेवा जेवा तुम्ही मंडळी जेवा. पीटर 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 हॅव इट. का ग तू का जेवत नाहीस? काय केलं हे तुम्ही बाबा? काय झालं? आमच्याबद्दल काही छापून आले का त्या वर्तमानपत्रात? पैसा ही मोठी अवघड गोष्ट आहे बेटा. मनुष्य एकदा त्याच्या कचाट्यात सापडला म्हणजे त्याला सुटायला नाही येत पुन्हा. पण कशासाठी हे चक्र त्यांच्या पाठीमागे लावलं तुम्ही? तुला ते कळायचं नाही पोरी. माझ्या काही निश्चित कल्पना असतात आणि माझ्या मी त्या वटवीत असतो. पण तुमच्या कल्पनेचा त्रास त्या बिचारा नका. पहिलेच पैसे खर्च व्हायचे आणि त्यात 3 लाखाची भर. हे तुला कसं कळलं ग? भेटली होतीस वाटतं त्याला? मुळीच नाही. मग ठीक आहे. ठरलेल्या मुदतीत त्यानं पैसे खर्च करून दाखवले तर तुझी आणि त्याची लग्न गाठ, नाहीतर जन्माची ताटातूट. हा किती निर्दय आहेत तुम्ही बाबा. क्रूर जनावरांना खेळण्यात आयुष्य गेलंय आमचं. वाण नाही पण गुण लागलाय तुम्हाला त्यांचं. शक्य आहे. जेवा. आम्हाला नाही जेवायचं. अन्नाला स्पर्श सुद्धा करणार नाही. ठीक आहे मग तू खा रे. तू जेवत जाऊ नकोस, नाहीतर हल्ली तू फार फुगायला लागली. स्त्री जातीनं आपली अंगलट कशी प्रमाणबद्ध राखली पाहिजे. जरा भात वाढा आंब्या एवढा. का वाढा? घरात काही शिल्लक नाही. काय वाढू कपाळ? का परवा उसने तांदूळ आणले होते ते कुठे गेले? कंपनीचं सारं भिकार इथं जेवत होतं त्याची आठवण आहे का? बिचाऱ्या जावयानं चांगले 2000 रुपये दिले होते. सारं सार गुजरलं असतं त्याच्यावर. नाटक करतायत. सारे जन्माचं नाटक झालं. तुम्ही कमावू नका. पोरीचं लक्ष उडालच आहे घरातनं.
धान्य आणायचं कुठलं? जेव्हा विचारावं तेव्हा आपलं एकच उत्तर, खेळ झाला की आणीन राशी पैशाच्या घरात. नाटक करताय, कुत्र तरी पाहायला येतं का तुमचं नाटक? हे बोलून नाही देणार. चांगली डझन 2 डझन कुत्री आली होती नाटक पाहायला. माझं खोटं वाटत असेल तर रिकूला विचार, पण त्यानं हात सोडलं नाही. होय का नाही रिकू? काय कुठे चाललीस? तुझं डोकं फिरलं की काय? जाते, कुठून तरी पैसे घेऊन येते. अगं तुझा कोण कवी आहे ना, त्याच्याजवळ खूप पैसा आहे, घेऊन ये त्याच्याकडनं. मग तुम्हीच का नाही जात त्याच्याकडे? साहेब, मोठा वैशिष्ट्यपूर्ण प्लॅन आहे हा. वैशिष्ट्यपूर्ण? हो साहेब, आपल्याला जर प्रथम वरची हवा खायची असेल तर मी वरचा मजला पहिल्यांदा बांधून दे. मग काय साहेब? वरच्या माझ्याचाच विचार चाललाय माझा. काय सांग? मला नको. याला पा दुसरा प्लॅन बोला. नाही थांबा, त्याचे जवळ आहे सगळे. अरे आण लवकर. हा तुम्ही बसा खाली. हे काय तू काढले रे? नाही, हा नको. रामनाथ, हा नको. निदान हा तरी नको नको नको. अरे मग तुला काय पाहिजे काय? मरण. अरे मोहम्मद जे साहब, यांना वर नेऊन झोपव. जा जा जा, उठ जा, झोप जा. काय नाही, थोडस डोक्याला त्रास झालाय त्याच्या, पण मी सांगतो तुम्हाला सगळं. बरं, तुमच्यापैकी चांगली आणि स्वस्त अशी इमारत कोण बांधून देईल? मी देतो ना. बांधून ठेव. स्वस्तात स्वस्त, काही काळजी करू नका तुम्ही. कळलं ना? मी देतो ना बांधून. पण का हो? आपण स्वस्त बसलात, आपलं काय म्हणणं आहे? स्वस्तात काम करता येत नाही आम्हाला. आम्ही जातो. थांबा. बस बस, तुमचं आमचं जमलं मग. हा बस, तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिले आम्हाला. हा मग चल. अहो, पण आमचं काय? हा जा जा तुम्ही. चल. आम्हाला 2 लाख रुपये 15 दिवसाच्या आत खर्च करायचे. हा कोण आहे? कोण? रेखा? थांब थांब, मी जरा बोलतोय यांच्याशी. बरं मग तेव्हा तुम्ही तो वाडा सुरुंग लावून पाडा. सुरुंग पुन्हा बांधायला सुरुवात करा. हजारो मजूर लावा, पण 15 दिवसाच्या आत काम आटपलं पाहिजे. असं? हा राम, मी बोलतो यांच्याशी, तुला दिसत नाही का? थांब जरा. हा काय बरं म्हणत होतो मी? काहीतरी म्हणत जात तुम्ही. हा मजूर 10,000 मजूर लावा. अहो आजकाल माणसं अन्नाला महाग झाली, तुम्हाला माहिती आहे. पैसा फेकला की कुत्रे की धावत येतात. येतात. तेव्हा जाते मी. तुला थांबायला सांगितलं तर एवढा फणकार कसला आलाय का? जातीस तर जा. हा मी काय म्हणतो, तो काम कसं होईल हा प्रश्न महत्वाचा नसून थोड्या दिवसात पैसे जास्त कसे खर्च होतील हा प्रश्न महत्वाचा आहे. कसला वेड्यासारखा विचार करतोय श्रीशांत? अरे हिंमत धर, अजूनही आपण पैसे खर्च करून दाखवू. हा पहा, इंजिनियर साठी 80,000चा चेक लिहिलाय मी. सही करतो याच्यात. पहा, तुझ्या सगळ्या आकांक्षा पुऱ्या झाल्याशिवाय राहणार नाही. ते शक्य नाही. का? सरोज परत येणार नाही असं वाटतं तुला? अरे मी तिला परत आणून दाखवेन. येईल कदाचित परत ती. मग पण माझ्यावरचा विश्वास उडत चाललाय. माझ्यातला चित्रकार नाहीसा झालाय. पैसे कसे खर्च करायचे या एकाच विचाराने माझं मन पोकळून निघालंय. आता ब्रश सुद्धा धरायची इच्छा नाही. चल, काहीतरी बोलू नकोस. झोपायला चल. चल उठ. नारायण, बरोबर आहे. तुम्ही जाऊन झोपा आता. ऑल इंडिया रेडिओ मुंबई केंद्र कवी अशांत यांचे ऐकशील कारे माझे हे भावगीत रेखा गोखले गातील. रेखा गोखले. ऐकशील कारे माझे अर्थहीन गीत, दूर दूर जाते धरुनी पुरी तुझी प्रीत.
प्रीत वाट तुझी बघता नारी पाय थकून गेले निमंत्रणा वाचून गवळी मरण मात्र आले फेकलेस चरणावरचे फूल तू धुळीत दूर दूर जाते धरुणी पुरी तुझी प्रीत पुरी तुझी प्रीत भाग्य हेच अजून येतो गंध पाकळीचा गंध पाकळीचा स्पर्श तुझा झाला होता चुकून या कळीचा उमलताच सुकली आयु हे पुनीत दूर दूर जाते धरुणी पुरी तुझी प्रीत पुरी तुझी प्रीत सूर आर्त गीताचा सूर आर्त गीताचा तुझ्या घरी लावा अश्रुबिंदू एकच नयनी तुझ्या घडावा हे तू एक शेवटचा या थर थरे मनात दूर दूर जाते धरुणी पुरी तुझी प्रीत पुरी तुझी प्रीत अरे गुरुवचन सिंग ए मोहम्मद अरे दिवे का मालूम इथे अरे कुठं अरे सोड 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 अरे अरे पैसे घ्या सर आपण मारू नका बापरे हॅलो हॅलो मी शामराव आर्टिस्ट बोलतो 23505 हो अहो डॉक्टर ताबडतोब निघून या इकडं रॉंग नंबर प्लीज. अहो काय राम नंबर असं काय करता मला आणि रामला बेदम मारले चोराने हो काय चोराला मारले? हो हो चोराने बेदम मारले आम्हाला आता हो लवकर या हा बरं बरं पाठवून देतो. चला अंदर चलो हॅलो हा हा नीट बोला की हा कोण कोण बोलतोय कोणा ठाऊक मला ठाऊक आहे कोण कोण बोलते ते. हा अच्छा कोण बहुतेक आमचा बाळक असेल तो. तुझा बाळक हा म्हणजे म्हणजे काय अरे माझा भावी मिळवणार तो. असं हॅलो कोण बाळक का रे?
हा मी रामनाथ बोलतोय. काय रे? असं काय झालं रे? श्याम, रेखा कालपासून नाहीशी झाली रे. श्याम काय करू रे मी आता? श्याम आता का मुळमुळ रडत बसलास? काय करू रे हा? श्याम आता? काल सांगली ती घरी आली ती तर तिच्याशी नीट बोलला नाही. बोललो होतो की रे. काय बोलला काय? चल तिचा शोध लावला पाहिजे आपल्याला. अरे पण आपल्याला अशा अवस्थेत कसं बाहेर जाता येणार? का? आंधळा आणि लग्नाची गोष्ट माहिती ना तुला? हो. चल माझे पाय आणि तुझे हात अरे पण ते जमायचं कसं? जमतं सगळं. चल तू. अरे घेताना घरी जा. अरे काय करू रे तू? मेला बिला काय? नाही, नुसता मुका मार लागला दिसतोय. नाव काय तुमचं? शामराव दिनकर चित्रे. काय करायचं तुम्हाला? पंचनामा करायचा. राधा कुठं? जंगलविरा, गाडी नंबर 9797. आम्हाला खूप असं 30-40 हजार रुपये दंड करावं. तुम्ही जाऊ शकत नाही. जाऊ शकत नाही काय? कालपासून हमारी रेखा किधर नाहीशी झाले. आप जा नाही सकते. अरे त्याला गेलो सांगतो तू. तुम्हाला सांगितलं नाही एकदा? तुम्हाला घर सांगितलंय, गाडीचा नंबर दिला. तुम्हाला काय करायचं ते करा. रेखा रेखा आली नाही अजून? नाही, खरंच नाही हो. माझ्या मुलीला तेवढे आणा हो. हे पहा, हवं तर मी नाटकाचं नाव सुद्धा घेणार नाही. कसंही करा, पण मी तुमच्या पाया पडतो. माझ्या रेखेला तेवढे आणा हो. कुठे गेली ती? कापणात रेडिओवरती गायला मुलीची गिरी ती पुन्हा परत नाही. राम, तर आपण मुंबई पालखी घालू. तिला हुडकून काढू आपण. चल, चल. रेखाचा पत्ता लागत नाही. सर्वच तुला भेटू शकत नाही. काय हे दुःख निर्माण झालीत आपल्या जीवनात? याला कारण सांगू? काय? पैसा. 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 नमस्कार. नमस्कार. काय काम आहे आपलं? सकाळी आपल्या गाडीला ऍक्सिडेंट झाला, आपल्याला माहित असेलच. हो हो, जाणार ना. मग त्याबद्दल काही कॉम्पेन्सेशन पाहिजे आपल्याला? नाही नाही, कॉम्पेन्सेशन साठी नाही आलो आम्ही. मग आपल्या मोटरच्या धक्क्यामुळं आमच्या वडिलांची म्हणजे करसनदास सेठजींची गेलेली स्मृती परत आली. स्मृती परत आली? हो, म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी त्यांच्या मेंदूवर परिणाम झाला होता. बर. आणि आपल्या मोटरच्या धक्क्यामुळे त्यांची स्मृती परत आली. मग चांगलं आलं की? हो, चांगलं झालं. आता आमचे वडील आम्हाला परत मिळाले. आमच्या घरात अगदी आनंदी आनंद झालाय. मग मी काय करू आता? आणि अहो शेठजी आपल्याला खुश झाले आणि त्यांनी तुम्हाला हे बक्षीस दिलं 50,000 रुपये. 50,000 बक्षीस? बापरे. अरे काय झालं? श्याम, काय झालं? ए श्याम, जर पाणी आणा. शिवाय गती नाही. का नाही? साल मिस्त्री, सफेद मिस्त्री, काटे गोखरू या मुलीने अरे राम, अरे काय काय बोलतोय रे? ए मुली, गजर हळू बोला. राम, अरे कशाला एवढे डॉक्टर आणलेस? अरे मला नुसती चक्कर आली होती रे. अरे हे सगळे स्पेशलिस्ट आहेत. मुद्दाम फोन करून यांना बोलावले. यांच्या फीच्या निमित्ताने तरी आपले बरेचसे पैसे खर्च होतील. हे डॉक्टर टुमणे, कानाचे स्पेशलिस्ट, फक्त उजव्या. आणि मी डाव्या. नाही नाही, या डॉक्टर गोकर्ण, MD FRCS एडिनबरो. हे डॉक्टर भावे. नाही नाही, मी त्यांना कंपाऊंडर. ते व्हिजिटला गेले. ते मोठे बालरोग चिकित्सक डॉक्टर आहे. अहो पण माझं वय 35 आहे. मी डॉक्टर मिस धोंड. माझं मोठं हॉस्पिटल आहे बाळणपणाचं. मी डॉक्टर हर्षे.
हार्ट स्पेशालिस्ट. बस 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 बस. मी डॉक्टर ढगे. ढगे गुरांचा डॉक्टर. डॉग स्पेशालिस्ट आहे. आपल्याला कुत्र्यापासून त्रास होत असं ऐकलं. वास्तविक कुत्री ही खरोखर भित्री असतात. खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला काही एक झालेलं नाही. अहो ते मला पूर्ण माहिती आहे. मला फक्त एक रोग आहे, तो म्हणजे पैसे खर्च करणं, आणि ते जमत नाही म्हणून मला सारखा त्रास होतो. मग त्यात काय अवघड आहे? एखाद्या संस्थेला देणगी देऊन टाका. अहो तसं करता आलं असतं तर माझे 2 लाख रुपये मी तुम्हाला दिले नसते का? काय मला? अहो काय हर्षवायू झालं काय तुम्हाला? डॉक्टर बघा ते. अरे रे गेले. काय गेले? 326 रुपये 7.5 आणे डॉक्टर हर्षे यांच्या अंत्यविधीसाठी. छे छे. अजून 2,50,000 रुपये खर्च करायचे. कसं जमणार आहे काम? जमेल रे, तू मुळीच लक्ष घालू काय. नाही तर काय करू? मुळात 1 लाख रुपये खर्च करायची जबाबदारी होती माझ्यावर. आता दिवस राहिले थोडे आणि संकट मात्र वाढली दुप्पट. श्याम, हे सगळे पैसे एकदम खर्च होतील अशी काहीतरी कल्पना काढ. आहे काय? 1% आहे. एक काळ्याची पिटी विकत घ्यायची. म्हणजे काय 3च पैसे गेले? 1 रॉकेलचा डबा आणायचा समजा 5.25 रुपये गेले आणि एकमेकाच्या अंगावर उतरून पेटून द्यायचं. म्हणजे पैसे संपतील आणि आपणही संपू. छे छे श्याम, आत्महत्या हे भ्याड पाण्याचं लक्षण आहे. साऱ्या जगाला मोह पाडतील अशी चित्र अजून तुझ्या हातून निर्माण व्हायची आहेत. ते आता शक्य नाही. सर्वोच्च पोर्ट्रेट अपूर्ण राहिले. प्रदर्शन जवळ आले, त्यात माझं चित्र नसणार. पूर्वीसारखं हे आहे का हो? हो आहे तर. आता माझ्यापासून तुला का सुद्धा हेरावून मिळणार नाही. रेखा, अगं डॉक्टरने तुझी सगळी अफू उकून पाडलेली आहे. आता जी काही उरली तेवढी तू काही मरत नाहीस. अगं त्याने 4 चांगल्या कल्पना सुचतील तुला. हे बघ, हे रेखा, हे बघ, हे बघ, आता काय करायचं? हे रेखा, हे बघ. रामनाथ, तुमचा हा खेळकर विनोद मला आयुष्यात ऐकायला मिळेल का हो? रेखा, अफूचा परिणाम झालेल्या माणसाला झोपू देता कामा नये. हो ना. ज्यांना इथं असंच राहू द्या. काय? हो, आणि उद्या सकाळी येऊन घेऊन चला. बरं चालेल. हे पहा रेखा, हे बघ, मी उद्या सकाळी येतो. तू झोपू नको. बरं नरसीबाई, येतो. नमस्कार. नमस्ते. रेखा, झोपू नको. डोंट स्लीप. शामराव चित्रे आपणच ना? हो, मी पोलीस स्टेशन मधून आलोय. पोलीस स्टेशन मधून? हो हो. सरकारला माहितीये की आपल्याला चोरांनी बडवलंय, म्हणून आपल्यासाठी मी हे जाहीर केलेलं 10,000 रुपयाचं बक्षीस मी स्वतः घेऊन आलोय. आणि हे सहानुभूतीचं पत्र. याच्यावर तेवढी सही करा. एक सही पुरे का आणखीन करू? पाहता काय माझ्याकडं? वेळा समजतं काय मला? थँक्यू.
कुठं चाललास? मागं फेर. नको. रुपेरी पिंजरा जीव गुदमरला माझा. कशानं? सुखानं? नाही. खोटं बोलू नकोस. पैसा मिळाल्यानंतर खूप कला सेवा करता येईल असं वाटत होतं तुला. खरं की नाही? खरं आहे ते. पण आता मात्र मला त्याची शिसरी आली. तू स्वतःहूनच हा रंग अंगावर ओढवलास की नाही? सरोज हवी होती तुला. नाही. तिचं सौंदर्य आवडलं होतं मला. तिचं चित्र काढायचं होतं मला. पुन्हा खोटा बोललास. तुला तीही हवी होती. बोलला नाहीस तू. मला ऐकू आलं. पण मला आता जाऊ दे. कलेच्या सहवासातलं सुख सर्वात मोठं असतं. मला जाऊ दे. मला तुझा आवाज येतोय. मला तुझा शांत आहे. काही दंगा वगैरे काही करत. या 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 शामराव या. अगं सर्व घेतली. शामराव आले. शामराव या 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 या. आणि काय पैसे खर्च केलेत वाटतं सगळे? नाही. मी पैसे खर्च करू शकलो नाही. का? खर्च करायला गेलो तर दुप्पट तिप्पट चौपट वाढले ते. मग ते सगळेच खर्च करून टाकायचे. होत नाहीत. थकला जीव माझा. हे तुमचं विष तुम्ही परत घ्या. बाहेर मोठाला ते घेऊन टाका. म्हणजे काय म्हणता काय? मला पैसे खर्च करता येत नाहीत. मिळवता येत नाही. हिशोब सुद्धा मांडता येत नाहीत मला. रुपये आणि पै हे शब्द सुद्धा माझ्या कानाला नको आहे. पण माझी मुलगी श्रीमंतीत वाढलेली आहे. पैसे खर्च करता आल्याशिवाय तिला कसं काय सूट देणार तुम्ही? मला नको आहे तुमची मुलगी. तुमचा पैसा आणि तुमची मुलगी सगळं बँकेत ठेवून द्या. श्याम, असं नका हो बोलू. तू गैवर नकोस. तुझ्या गैवरण्याने फसलो मी आणि आयुष्यातल्या फार मोठ्या आनंदाला मुकलो. पण माझा आनंद तुमच्याजवळ आहे. हे तुझ्या वडिलांना सांग. कुत्रे इतकी सुद्धा किंमत देत नाही तुला ते. हसा. कुशाल हसा. माझ्या आयुष्याच हसं करून घेतलेलं. अरे पण भल्या माणसा एवढा चिडतोस का? तुला पैसे मिळवायला सांगितले असते तर ठीक आहे, पण पैसे खर्च करताना एवढा रडकुंडी आलास. पैसा 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 किती किंमत द्याल पैशाला? तुमच्या आणि पैशाची इतकी दोस्ती होती मला ठाऊक नव्हतं. नाहीतर तुमच्या मुलीचं आयुष्यात तोंड पाहिजे नसतं. श्याम, शांत व्हा. शांत? तू भेटलीस त्या दिवशी आयुष्यातली शांतता नाहीशी झाली माझ्या. श्याम, तू काय बडबडतोस कळतंय का तुला? हा? तुम्ही काय केले ते समजून सांगायचा प्रयत्न करतोय मी. तुम्हाला समजो अगर न समजो, ही तुमची मुलगी पट्टा बांधून ठेवायला. श्याम, मग माझ्या मुलीशी प्रेमाचं नाटक का केलं? हा? नाटक मी केलं नाही, तुम्ही केलं. आणि खलनायक बनणार त्यातले. तुमचं तोंड सुद्धा पाहणार नाही. मी काय करू? पैशाशिवाय जगात दुसऱ्या काही गोष्टी असतात हे तुझ्या वडिलांना समजून सांगायचा प्रयत्न कर. सोड मला. श्याम, श्याम, मी पण इथेच असतो. ए बोली, तू कुठे चाललीस? चल परत फिर, परत फिर. श्याम, ए श्याम, अरे काय कुठे गेला होतास तू? हा, केवढी आनंदाची बातमी सांगायला इथं आम्ही धावत आलो आणि तुझा पत्ताच नाही. आज आम्ही दोघांनी लग्न करायचे ठरवलंय. आजच्या आज. निदान या निमित्ताने तरी आणखी पैसे खर्च होतील आपले. नाव काढू नकोस पैशाचं. सुख पैशाने मिळतं सर राम. तू रेखाशी लग्न कर. दारिद्र्यात सुद्धा सुखाने संसार करू शकाल तुम्ही दोघं. आजच तुम्ही लग्न करून टाका. आज मी खूप आनंदात आहे, खूप सुखी आहे. तुमचं सुख आजच पाहिजे मला इच्छा झाली. नमस्कार.
माफ करा, मी आपले पैसे काही परत करू शकलो नाही. आमचं नाटक साफ पडलं. पडू दे, जाऊ देत माझे पैसे, पण कलेवरची निष्ठा इतकी जाजवल आहे तुमची की मी तुमचे पाय धरले पाहिजे. हे काय तुम्ही तुमच्या कलेशी इतके एकजीव झाला आहात की बायका पूर्व उपाशी तडफडत असताना सारं जग प्रत्यक्ष तुमची मुलगी तुमची चेष्टा करत असताना कलेवरची तुमची निष्ठा अभंग राहील. राम, तू आणि मी याला गुरु केलं पाहिजे. आउटखटकेचं वैभव मिळताच आपण आपल्या कला गमावून बसलो. खरं सांग, पैसे मिळाल्यापासून तू किती कविता केल्यास आणि मी तरी किती चित्र काढली. आणि ते पैसे मिळाल्यावर ही अवस्था, आणि पैसे मिळवण्याचे व्यसन लागलं असतं तर काय झालं असतं आपलं. पैसा योगायोगानं मिळतो आणि जसा मिळतो तसा जातोही. पण कलावंताची वृत्ती पाण्यात सुद्धा कोरड्या राहणाऱ्या कमलपत्राप्रमाणे असावी. लाख बोललात. योगायोगानं आलेला पैसा मी माझ्या हातानं परत करून टाकला. म्हणजे घरातली पैन पै बाबासाहेबांना परत करून टाकली यांनी सांगितलं. मला तुमचा पैसा नको, पोरगी नको. हे काय केलं छान? सरोजला काय वाटेल त्यामुळे? त्याचा विचार आत्ता करायचा. हाती पैसा असल्यावर विचार करायला फुरसत होती कुणाला? असं करू नका श्याम. मला माहित आहे तिचं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे. असेल कदाचित, पण आज मला तिचं प्रेम नको आहे. माझी कला परत मिळवायची मला. रेखा, राम, इथला पसारा इथंच राहू दे. आपण आपल्या जुन्या खोलीवर जाऊ. तेच माझं घर आणि तोच माझा संसार. तिथंच माझी कला मला परत मिळू शकेल. चल श्याम. इथलं पोर्ट्रेट काय करू माझं? राम, या घर मालकाला सांगून टाक काय की आम्ही ही जागा सोडली. चल. अरे पण हे सगळं सामान जमा करून टाक म्हणा तुझ्या खात्यावर. बक्षीस देऊन टाक त्याला. इथल्या कुठल्याच वस्तूचा आपल्याला काही उपयोग नाही. या प्रियेचे झोपडे. रेखा, ए रेखा, काय? तुला येते की ते गीत? हो. मग म्हणतो. त्या तिथे पलीकडे तिकडे माझी या प्रियेचे झोपडे. माझी या प्रियेचे झोपडे. गवत उंच दाट दाट, गवत उंच दाट दाट, वळ
आणलाय? थांब थांब रेखा, हा कप दे त्याला, नक्षी आहे त्याच्यावर. श्याम, हे श्याम, काय झालं रे? काही नाही. श्याम, 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 का आलीस तू इथं? मला एकट्याला जगू दे माझं खडतर आयुष्य. पण तुमच्याशिवाय मला एकटीला जगणं अशक्य आहे श्याम. हे तुझ्या वडिलांना सांग ना. काही संबंध उरला नाही माझा आता. त्यांच्याशी भांडून घर सोडून आले मी तुमच्यासाठी. मला तुमच्या आयुष्यात जागा हवी श्याम. माझ्या संसाराचे चित्र एकाकी आहे. तुझ्या आयुष्याचा रूपी रेडून त्यात निरोप लिहि आहे सरोज. जा, जा तू. मी नाही जाणार. सरोज, रडू नकोस तू. माझा ऐक, माझ्या बरोबर दारिद्र्य सोसवणार नाही तुला. सरोज, तू मला हवी आहेस, मी तुला हवाय. पण त्यासाठी जे सोसावं लागेल ते सोसण्याची तयारी आहे माझी. लाख मोलाच्या गोष्टी ऐकत होतो, ह्या लीनानं घोटाळा केला. आम्हाला आज अगदी आमचा तरुणपणा आठवला. का आलात तुम्ही बाबा इथं? मुद्दामच आलो बेटा. शामराव, तुम्ही परत कलेच्या सेवेत लागलात, ही लाखाची गोष्ट झाली. तुमच्या या गुणावरच आमची मुलगी वेडी झाली आणि हिनं तुमचा ध्यास घेतला. यांना आपल्या कले इतकं दुसरं काहीच प्रिय नाही, म्हणूनच मला हे आवडतात. वा वा वा, लाखाची गोष्ट बोललीस पोरी. संसार सुखी होतात ते या प्रेमानच. शामराव, आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे की आमची मुलगी सांभाळा आणि आमची इस्टेट आहे सांभाळ. मला तुमची इस्टेट नको. इस्टेट मुलगी सांभाळील, तुम्ही मुलीला सांभाळाल ना. तेवढं बस आहे. शामराव, अरे अरे वा 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 वा, इंजिनियर साहेब, तुम्ही इकडे कुणीकडं? अरे हंडा कसा आणलात? अहो मोरा आहेत मोरा, सोन्याची नाणी सापडली. या, सकाळपासून शामराव हुडकतोय. अखेर रामरावने हा ठिकाणा सांगितला. हा, कुठे सापडली तुम्हाला ती? रामभाऊने ती जुनी इमारत पाडून नवीन बंगला बांधायला सांगितला ना, ती पाडत असताना तिथे हा अंडा सापडला. मी आपला तडक घेऊन आलो. हो, आपलं सत्यानं वागायचं. अरे वा 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 वा, मग आमचे जावई बापू मोठे भाग्यवान आहेत म्हणायचे. अहो कसले असतात ते सोन्याची नाणी? बघू तरी, बघू 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 बघू. हो इंजिनियर साहेब, काय हे खरं सोनं आहे का सगळं? तर अहो मोरा नेहमी सोन्याच्याच असतात. तुम्ही हे घेऊ नका, पाहिजे तर दान करून टाका. आमची काही अट नाही. परत द्या. रामराव.